श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे अवतार कार्य काय होते ते बघूया. यामध्ये आपण स्वामींचा जन्म त्यांनी का घेतला, कशासाठी घेतला, हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. स्वामी का बरं पृथ्वीवर आले आहे आणि कशासाठी आले आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. पण त्यांचं कार्य खूप सुंदर होतं आणि इतकं छान होतं. बऱ्याच वर्षात लोकांना माहिती नव्हतं की त्यांचा अवतार का झालेला आहे. आणि सर्वांना असं वाटायचं होतं की स्वामी म्हणजे काय. सगळेजण प्रश्न करत होते की स्वामी म्हणजे काय. आता तरी बऱ्याच लोकांना माहिती आहे की स्वामींचा काय अवतार होता आणि स्वामींची काय अनुभव येतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज आपण हे बघूया की स्वामींचा जन्म का झाला, त्यांनी का आले, ते का आले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या बाबत फार मोठे अज्ञानाचे वलय सामान्य जनावर झाले होते, पडले होते. श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ थोर पुरुष, सत्पुरुष आहेत असा तऱ्हेचा फार मोठा गैरसमज अनेक सज्जनांवर झाला होता. या महाराष्ट्रात जी थोर सत्वपुरुषांची परंपरा निर्माण झाली त्यातलेच एक स्वामी महाराज. अशा बुद्धीने पाहिल्यामुळे गेली 125 वर्ष एवढ्या मोठ्या परब्रह्म शक्तीचे दर्शन सामान्य जीवावर होऊ शकले नाहीत व ज्यामुळे ज्या गोष्टी फार पूर्वीच व्हायला हव्या होत्या त्या अद्यापही होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे एक अल्पसा प्रयत्न म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांची योग्यता किती थोर आहे हे सांगण्याचा प्रयत्न आणि सेवा म्हणून मी करण्याचा प्रयत्न करते आहे. मला नाही माहिती की याच्यामध्ये मी किती हे होणार आहे, पण एक प्रयत्न आहे की स्वामी म्हणजे काय, स्वामी कशासाठी आले, स्वामीने जन्म कशासाठी घेतला आणि का घेतला आणि त्यांनी येऊन काय केलेले आहे हे सर्व तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. एक काय म्हणता येईल की एक थोडीशी म्हणजे माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते आहे. तर तुम्ही ऐकून घ्या आणि ऐकाल तर तुम्हाला याच्यातून स्वामींचं काय कार्य होतं ते तुम्हाला कळेल. ज्या पुरब्रह्माचे वर्णन करण्यास वेद, शास्त्रे, पुराणे यांनी हात टेकले, कुठेतरी तुम्हाला उल्लेख दिसतो आहे का स्वामींचा? कुठेतरी तुम्हाला वाटत आहे का की स्वामी कुठेतरी कोणत्या तरी पुस्तकात या कोणत्या तरी ग्रंथात या कुठेतरी तुम्हाला वाटत आहे का, तिथे तुम्हाला दिसत आहे का? तुम्ही स्वतःला हा प्रश्न करा या मग तुम्ही रिसर्च करा की स्वामी कुठे आहेत. आणि सर्वांनी नेती म्हटले ते थोर परब्रह्म या भारतभूमीवर सुमारे 700 वर्ष मानवी देहात वावरत होते. गेल्या 725 वर्षात श्री दत्त अवताराचे कार्य सर्व सुज्ञानाने पुढे आले. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थ महाराज हे वेगळे नसून एकाच दत्तपुरुषाची एकेका काळातील मानवी स्वरूपातील विविध रूपे आहेत आणि राहणार आहेत. तुम्हाला माहिती आहे का, 725 वर्षाच्या अगोदर पासून त्यांचा जन्म झालेला आहे आणि ते मानवी देहामध्ये वावरत आहेत. तर मानवी देहामध्ये वावरत आहे याचा अर्थ असा नाही की ते देवपुरुष नाही आहे. ते देवपुरुष होते आणि आहे आणि राहणार आहे. आणि त्यांच्याचमुळे आपलं सर्व काही कार्य होतं. त्यांच्याचमुळे आपलं जे अडथळे येतात ते पूर्ण बाहेर निघून आपण आपल्या कामाला लागतो आणि आपल्याला यश मिळतं. हे प्रत्येकाने अनुभव घेतलेला असेल आणि हा अनुभव जो स्वामी सेवक आहे त्याला येतोच, 100% येतो. फक्त मनातून त्यांना मानायचं आहे, बस ही एक विनंती आहे. या 700 वर्षात या देशात मुसलमानी राज्य, इंग्रजी राज्य, हिंदू पादशाही अशी अनेक प्रकारची राजकीय स्थिती तरे झाली. या प्रत्येक राज्यसत्तेत धर्मसत्ता व दंडसत्ता अशा
दुहेरी प्रवाह होता. त्या प्रवाहाने भारतीय संस्कृती, धर्म, नीती, विद्या, कला, वैभव हे सर्व गुलामी मनोवृत्तीच्या लोकांच्या ताब्यात गेले. त्यामुळे खरा धर्म, संस्कृती, ज्ञान, कर्म, उपासना या सर्वांची फक्त पोपटपंची व बाजार सुरू झाला. या बाजारामध्ये स्वामी कुठेतरी होते का? तुम्ही कधीतरी पाहिलं का? त्या काळात होते स्वामी, पण खूप अल्प प्रमाणात होते. कारण की स्वामी प्रत्येकांच्याकडे आयुष्यात इझिली जात नसतात. का? कारण की त्यांना फक्त मनातून समजून घ्यायचं असतं आणि आपलंसं करायचं असतं. तेव्हाच त्यांच्या आयुष्यात स्वामी जातात. स्वामी इझिली कोणाला मिळत नाही. ज्यांना त्यांचा खरा अनुभव कळतो तेच त्यांच्या जन्मात जात असतात. त्यामुळे त्यांचा जो दुष्परिणाम व्हायला तो अति महाभयानक झाला. अशा काळात गेल्या 700 वर्षात वरील दत्त अवतार यांनी आत्मदान, शक्तिदान, धैर्य आदी सर्व सद्गुणांची प्रेरणा देऊन लोकांना धर्म व मोक्ष याचे मार्गदर्शन करून लाखो लोकांना जीवाचा उद्धार त्या नाथापासून गुरुचरित्र कारापर्यंत ग्रंथाचे थोडेसे उल्लेख आहेत. ग्रंथ हे मर्यादित असल्यामुळे भगवंताचा सर्व लीला, कार्य व कृपा हे त्यात येऊ शकले नाही. अशा मोठ्या परंपरेने श्री नृसिंह सरस्वतींच्या कर्दळी वनातील गमनानंतर पुढचा विभाग बराचसा अज्ञान आहे. ते कर्दळी वनातून पुन्हा आल्यानंतर स्वतः फक्त खूप कार्य करीत राहिले. त्यावेळीची परिस्थिती भयानक होती. त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे ना किती परिस्थिती भयानक होती की प्रत्येक व्यक्ती फक्त झुंज करत होता. कारण की अंग्रेजांचं आपल्यावर वर्चस्व होतं. त्यामुळे आपण गुलाम झालो होतो. धर्महानी, विडंबना, म्हणजे आपल्यासोबत म्हणजे कसं म्हणतात ना एकदम आपण तुच्छ या पद्धतीने आपल्यासोबत ते वावरत होते आपल्यासोबत. या भयानक काळात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला त्या सामान्य माणसाला हाती धरून साधूचे परित्राण, धर्माची जाणीव व प्रखर स्वाभिमान शिकवून त्यांनी समाजाला धारेवर आणले. अनेक राज्यकर्ते ज्यांना जोरदार धक्के देऊन सावध केले. अगदी सामान्य जीवाला शक्ती व प्रेरणा दिली. त्यामुळे एका ज्योतीने सहस्रावधी ज्योतींना प्रज्वलित करून सन्मार्गाप्रत केले. या पद्धतीने स्वामींनी प्रत्येकांना साथ दिली आहे. पुरातन काळातून हे होत आलेलं आहे. स्वामी प्रत्येकांच्या आयुष्यात आले आहे आणि स्वामींनी प्रत्येकांना दिलेली आहे, साथ दिलेली आहे. मग ते श्रीपाद शिवल्लभच्या याच्यातून आले आहे, नृसिंह सरस्वती या रूपातून आले आणि नाही तर श्री स्वामी समर्थ महाराज या रूपातून आलेले आहे. कोणाला कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांनी दर्शन दिलेले आहे आणि प्रत्येकांना मार्ग दाखवलेले आहे. यामुळे स्वामींचं जे आहे ते प्रत्येकाला माहिती आहे, पण तेवढं डीप नाही माहिती आहे की स्वामी का अवतरले. ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळे मुसलमानी रियासतीत सर्वांचीच होळी झाल्यामुळे पुरावे जरी दाखला करता आला नाहीत. कारण की पुरातन आपलं जे संस्कृती होते ना, आपलं मंत्र जे पण काही पुरातन आपल्या जे गुरु होऊन गेले या मग आपले साधू संत होऊन गेले, त्यांनी सगळे डॉक्युमेंट सगळे म्हणजे होते आपल्याकडे, पण ते सगळे कागदपत्र सगळे इंग्रजांनी जाळलेले आहे. आणि त्यावेळेसचे जे डॉक्युमेंट आहे, जे कागदपत्र आहे पुरातनचे, ते आपल्याकडे आज नसल्यामुळे आपण ते मंत्र जाप, ती साधना
ते सगळं नाही करू शकत. त्याचं कारण काय आहे? कारण की जे पुरावे होते ना, ते माहीत नाही, ते कुठेतरी गेलेले आहे. एक तर जाळण्यात आले आहे, या त्यांनी आपल्या देशातून घेऊन गेले आहे. आजही परंपरा चालू आहे. सनातन धर्माची परंपरा आजही चालू आहे. असं नाही की ती बंद झाली आहे. आणि आपण आजही ती जशी आहे तशीच आपण पुढे नेतो आहे. त्यावरून कलियुगात सर्व देवदेवतापेक्षा श्री दत्त महाराजांनी मोठे कार्य केले आहे. कारण की प्रत्येकांना श्री दत्त महाराज हे कळतात आणि माहिती आहे की दत्त महाराजांचं तिथे गेलं की आपली इच्छा पूर्ण होते. हा अनुभव तुम्हाला आलेला आहे का? मला आता आला आहे का? कारण की माझे पूर्वज दत्त महाराजांचेच सेवा करायची, त्यामुळे मी पण लहानपणापासून दत्त महाराज यांच्या सेवेत होती. श्री गोरक्षनाथ, मच्छिदानंद मच्छिंद्रनाथ आदिनाथ हे यातले सांप्रदायिक एकनाथ महाराजांसह गेल्या 300 वर्षात हजारो सत्पुरुषांना पावन केले. त्यांच्याकडून सत्कार्य करून घेतले. राजकीय इतिहास सारखा शक सणावरीचा तपशील जरी नसला तरी परंपरा समोर आहे. प्रत्येकाला परंपरा माहिती आहे. काय परंपरा म्हणजे काय? आपल्या पूर्वजांनी जे जे केलेलं आहे, प्रत्येकांना पूर्वज आहेत आणि त्यांच्या परंपरा पण आहे आणि ते आपण चालवत आलो आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, परंपरा किती डीप आणि किती खोल आहेत? त्यावर तुम्ही स्टडी केली आहे का? ती स्टडी करा. तुम्हाला तेव्हा कळेल की काय आपलं सनातन धर्म काय आहे, स्वामी काय आहे, दत्त महाराज काय आहे, हे सगळं तुम्हाला कळेल. त्यावरून महाराजांची शकील प्रभाव, प्रचंड सामर्थ्य, एकाच वेळी अनेक ठिकाणी संध्या सर्वांना दिसणे, हे सर्व चमत्कार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रात पानागणी आहेत. तुम्हाला माहिती आहे का, एकच वेळ स्वामी 10 ठिकाणी या 100 ठिकाणी आरामात राहू शकतात. का? कारण की ते खूप पॉवरफुल व्यक्ती आहे. कारण की त्यांचा जो पॉवर आहे ते कोणालाही माहित नाही. आज माझ्याजवळ जर मला मदतीची गरज आहे तर ते आज माझ्याजवळ येतील. तर तुम्हाला मदतीची गरज असेल तर ते तुम्हाला येतील. असं कितीतरी व्यक्ती असतो की जो गरजू असतो, स्वामी त्यांना बरोबर जाऊन मदत करतात आणि त्या मदतीमुळे त्यांना त्याच्यातून बाहेर काढतात. या सर्व चमत्कारांचा कार्यकारणा भाव फक्त योग्य धर्म कार्यासाठी असा आहे. हे विशेष होय. आपल्या शक्तीच्या प्रदानासाठी नाही, तर इतर सिद्धांनी आपल्या शक्तीचा जो दुरुपयोग केला. प्रत्येक व्यक्ती ज्याला सिद्धी प्राप्त झाली आहे तो त्याचा नेहमी दुरुपयोग करत आलेला आहे. पण त्यांना तोड द्यायचं म्हणून स्वामी समर्थ महाराज समोर आले आणि त्यांनी सांगितलं की असं करायचं नसतं. इतर सिद्धांनी आपल्या शक्तीचा जो दुरुपयोग केला आहे ना, तशी एकही घटना महाराजांच्या चरित्रात नाही. महाराजांनी कुठेही आपला शक्तीचा दुरुपयोग कुठेच केलेला नाहीये. कुठेतरी तुम्हाला दिसलं का की त्यांनी कुठेतरी उपयोग केलेला आहे? असं नाही आहे. त्यांनी सर्व चांगल्यासाठीच केलेलं आहे. तशी एकही घटना महाराजांच्या चरित्रात नाही. हे थोर परब्रह्मस्वरूप स्वामी समर्थ महाराज भारतात सर्वत्र फिरले. पूर्ण भारतभर फिरलेले आहेत. त्यातही 125 वर्षापूर्वी नुसत्या अक्कलकोट परिसरात फक्त 20 ते 25 वर्षात घडलेला इतिहास अपूर्वच आहे. तुम्हाला माहिती आहे का, अक्कलकोट परिसरात जितके स्वामी वावरले आहेत तितके पूर्ण भारतभर पण वावरले आहेत. पण अक्कलकोटमध्ये सर्वात जास्त असल्यामुळे 20 ते 25 वर्ष त्यांनी तिथे काळ काढलेला आहे. 125 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही, आत्ताची गोष्ट नाही आहे. या संपूर्ण पृथ्वी तलावर भगवान श्री दत्तात्रयाची चरण कमले लागली. काय आहे? पूर्ण पृथ्वी तलावर, पूर्ण पृथ्वी म्हणजे पूर्ण आपली जी पृथ्वी आहे ना, तिथे पूर्ण दत्त महाराजांचे चरण कमल लागली आहेत. असं नाही, सर्वच ठिकाणी दत्त महाराज गेले आहे. स्वामी समर्थ महाराज पण गेलेले आहेत.
अशी भूमिका असेल, मला तर वाटते की अशी भूमिका असेल की ते गेले आहेत आणि सर्वत्र त्यांनी सगळं केलेलं आहे आणि तिथे चमत्कारही केलेले आहे. इसवी सन 1149 मध्ये श्री गुरु दत्तात्रयांनी एका आगळ्यावेगळ्या सगुण स्वरूपात पृथ्वी तलावर अवतरले. ते पंजाब प्रांतातील झेली खेड्यात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात आणि तेव्हापासून ते आजपर्यंत भूतलावरच आहे. आजही स्वामी समर्थ महाराज आपल्या इथे आहेत. हे पक्क आहे का? कारण की आपण जेव्हा पण सेवा करतो, पारायण करतो, गुरुचरित्र करतो, जेही काही त्यांची साधना करतो, त्या साधनेमध्ये स्वामी आपल्याला दिसतात. फक्त आपल्या मनातून ते बघायचं असतं. तुम्ही बघा आणि त्या लेवलवर तुम्ही जाऊन करा. 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल. का? कारण की मी केलेलं आहे म्हणून म्हणते असं नाही आहे. असं कितीतरी लोक तुम्हाला येऊन सांगतील की मी हे पारायण केलं या मी ही सेवा केली त्याच्यामुळे मला हा अनुभव आलेला आहे. मी हे नाही म्हणत आहे की माझा अनुभव बघा. तुम्ही कोणाही व्यक्तीला जाऊन विचारा, जे सेवेकरी आहे, जे मनातून करतात त्यांना अनुभव आलेला आहे. ज्यावेळी त्यांनी अवतार धारण केला त्यावेळेस सर्वत्र जातीभेद, परिक्रिया, क्रियाक्रमण, कर्मकांडाचे माजलेले अवास्तव स्त्रोम, हिंदू धर्माच्या जातीवर उठलेले बौद्ध, जैन, अनार्य, शक, द्रविड, मुसलमान, ख्रिश्चन आणि त्यावेळेचे घर बेदनाने केलेल्या परक्रियाशी हात मिळवणारी तथाकथित. त्या काळात ह्या सर्व जाती धर्मावर सर्व भांडणं सुरू होते आणि सगळ्यांचं काय सुरू होतं की मी वर्चस्व हे ते सर्व. पण हे सर्व असं नव्हतं आणि त्यावेळेस स्त्रीला पण खूप त्रास होत होता. कारण की असं होतं की जर एका स्त्रीला मानसिक पाळी आली असेल तर स्त्री इकडे हात नाही लावू शकत, हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, पूजापाठ करू शकत नाही, असं नाही आहे. जेव्हा की पुरातन काळामध्ये असं होतं की स्त्री रोज मंदिरात जायची आणि पूजापाठ करायची आणि हे व्हायचं. पण हे लोकांनी हळूहळू लोकांना असं वाटलं की नाही, हे स्त्रीचं म्हणजे पाळी येणं हे चुकीचं आहे. पण हे चुकीचं नाही आहे. हे निसर्गाने दिलेले आहे, हे देवाने दिलेलं आहे, तर त्याच्यामुळे हे चुकीचं नाही आहे. म्हणून त्याच्यावर तुम्ही काही जास्त विचार करू नये आणि ते इझी घ्यावं, मला असं वाटतं. आज मी तुम्हाला फक्त इथपर्यंतच सांगते. याच्यानंतरचा पुढे तुम्हाला नंतर अजून मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करेल. मी सॉरी पण म्हणते की माझ्याकडनं थोडं काही चूक झाली असेल तर त्याकरिता. पण मला जेवढं समजलं मी तेवढं तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही मला ऐकून घ्याल आणि माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लोकांपर्यंत पोहोचवाल. एक छोटीशी गोष्ट आहे की मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरी आज स्वामी हवे आणि स्वामी जायला हवे. का? कारण की स्वामींची जी एनर्जी आहे ना, जेव्हा आपल्या घरी येते ना, तेव्हा आपलं घर खूप प्रसन्न असते आणि घरातले प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सगळीकडे आज निगेटिव्हिटी आहे आणि आज लोक भ्रमित होत चालले आहे. पूजा काय आहे, पाठ काय आहे, हे कोणाला माहिती नाही आहे. मी हे नाही म्हणत आहे की खूप तुम्ही डीप 24 तास पूजा करा असं नाही आहे. फक्त एवढंच आहे की स्वामी काय आहे, त्यांची एनर्जी कमी कमी नाही काही तर मेडिटेशनमध्ये, ध्यानमध्ये या मग त्यांच्यासमोर बसून तुम्ही फक्त त्यांची एनर्जी फील करा. का? कारण की ती एनर्जी जी आहे ना, ती फक्त स्वामींसोबतच प्राप्त होते आणि मला असं वाटतं की मी केलं आहे तसं प्रत्येकाने करायला हवं. फक्त एकरूप होऊन, मन शांत होऊन स्वामींना कनेक्ट व्हा. 100% तुम्हाला त्यांची एनर्जी फील होईल आणि तुमचे कार्य सुरू होऊन जातील, जे
थांबले आहे, या जे पण काही प्रॉब्लेम असेल तुमचा, तो पण तुमचा सॉल्व्ह होईल. फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास करा. त्याकरिता मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने मेडिटेशन सुरू केलेले आहे. रोज मी आता 8 मिनिटाचं, 10 मिनिटाचं, 11 मिनिटाचं जसं जमेल तसं मी मेडिटेशन देणं सुरू करणार आहे. एक सकाळचं मेडिटेशन आणि एक रात्री झोपायच्या वेळेसचं मेडिटेशन. तर तुम्ही या मेडिटेशननी पण स्वामींना कनेक्ट होऊ शकता. फक्त तुम्ही मन लावून मनाने त्या डीप जाण्याचा प्रयत्न करा. मी जे कमांड देते आहे, जे करते आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि फॉलो करत जायचं आहे. काही नाही, फक्त सोडून द्यायचं आहे. स्वतःला स्वामींसोबत सोडून द्यायचं आहे. जितकं तुम्ही स्वामींसोबत सोडून द्याल, तितकं डीप जाल आणि प्रत्येकांना त्याचा अनुभव 100% येणार आहे. श्री स्वामी समर्थ.